तर आत्ता आहे ना बाहेर आले होते मी आणि संध्याकाळचे वाजले 7:30. हळदीचा कार्यक्रम होता, हळद दळायला गेलेले होते आणि उशीर झाला. हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आणि तर आजचा आपला व्हिडिओ पहा. आता ही डोंगराला आग लागलेली आहे. तर सगळ्यांना माहीतच आहे माझं गाव वगैरे. तर पाहू शकता इकडे इतकी ही डोंगराला आग लागली आहे. अक्षरशः सगळे काही म्हणजे जे जीव जंतू किंवा जी काही पक्ष्यांची घरटे असतात त्याच्यामध्ये अंडी असतात, पिल्लं असतात, साप असतील किंवा अजून जे काही जीव वास्तव्याला आहेत तिथं, तर ते सगळं इथं ना जळून खाक झाले बघा. या म्हणजे हे जे काही कोणी आग वगैरे लावतात तर म्हणजे खरंच त्यांना विनंती असेल की असं म्हणजे नाही का करू नका. आपलं पर्यावरण नष्ट होते, आपली झाडं, आपण ज्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो तो ऑक्सिजन ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये असतो त्यावेळेस त्याची किती किंमत असते आणि काय असते आता हे सगळ्यांना परिचित आहेत. कोरोनाने फार मोठी शिकवण दिलेली आहे, तरीसुद्धा लोकांचं हे काही थांबत नाही. हे आग विझवण्यासाठी ना खूप मोठ्या म्हणजे शर्थीचे प्रयत्न इथे हे करतात आहेत. तर इतका म्हणजे लोकांना, आणि आगीचं तुम्ही लोट पाहू शकताय. अक्षरशः आगसुद्धा त्याने विझत नाही आहे. म्हणजे पाहू शकताय किती म्हणजे किती हे करावं. आणि इतका आगीने पेट घेतला होता ना अक्षरशः सगळीकडून ही मोठ्या प्रमाणात. आता गवत वाळले त्याच्यामुळं आग पेट घेते आणि त्यात वारा सुटलेला आहे, पाहू शकताय तुम्ही वाऱ्याने. तर असं नाही केलं पाहिजे. कुठंतरी हे सुद्धा एक पापच लागतं आहे आपल्याला. तर आता हे कोण करते, ह्याच्या मागं कोण असते हे काय आपल्याला सांगता येणार नाही. पण जे काही शेतकरी ज्यांच्याकडं गुरं आहेत, ज्यांची गुरं डोंगरावर चरण्यासाठी जातात, तिथं पुन्हा एकदाने हे जाळल्याच्या नंतर पुन्हा एकदा नवीन हे चालू होतं, नवीन तिथं गवत उगवतं. पण आज आपण हा विचार करत नाही. आपण आपल्या स्वार्थासाठी केवळ असं म्हणजे करणं कितपत योग्य आहे. तर हे इतकं काही पटलेलं. तर पाहू शकताय म्हणजे असं नाही केलं पाहिजे. आज आपण ही आग पाहू शकताय तुम्ही किती वेगाने आणि किती मोठी पसरली आहे. ह्या आगीवर नियंत्रण आणणंसुद्धा किती तितक्याच प्रमाणात कठीण आहे, पाहू शकताय. तर आता काय करता येईल ह्याच्यावर? तर सगळ्यांनी पर्यावरण जपलं पाहिजे. आपण जसं आपण जगतो तसे आपल्याबरोबर जे काही जीव आहेत, वन्य प्राणी आहेत, ते पण जगले पाहिजेत. ही भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. आणि ह्याच्यामुळं जो काही निसर्गाचा विकोप होतो आहे त्याला सगळ्यांना सामोरं जावं लागते. तर कुठेतरी आपल्याला जर एखादं झाड नसन लावता येत किंवा आपल्याला जर एखादं हे नसेल करता येत चांगलं काम, तर प्लीज असं वाईट काम करू नये. पाहू शकता या लोकांची काय परिस्थिती आहे. हे विझवण्यासाठी कितीतरी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत, पण आग आटोक्यात येत नाही आहे. तर इतकी सारी या आग लागली होती. तर 2-3 ठिकाणी आग लागलेली आहे. इथे एका ठिकाणी, दुसऱ्या डोंगराला, परत अजून 2-3 ठिकाणी, 3 ठिकाणी आग लागलेली होती अक्षरशः. तर हे जे काही विझवण्यासाठीचे प्रयत्न आहेत ह्यांनी आग कंट्रोल होत नाही आहे. तर सगळ्यांना विनंती असेल का असं म्हणजे काही करू नका. जे कोणी हे करत आहे त्याच्यामध्ये किती जीवजंतू, किती जीव मरत आहे त्याचा सगळ्यांनी विचार करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आणि जर तुम्हाला अजून काही हे पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा, नक्कीच आपण ते करण्याचा प्रयत्न करू. चला भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय.